आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे। ॲक्च्युली होतं काय की ब्लाऊजवर बाही डिझाईन बनवण्याची खूप इच्छा असते, पण ते आपल्याला सूट होईल का, कशी बनवावी का नाही, हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात। सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन सांगणार आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल। तर ही जी काही बाही डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला खूप छान अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे या बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूप छान अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला बाही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही जी काही बाही आहे तर ती मी इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा, इथे मी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे, थोडासा प्लेन असा आपल्याला डिझाईन करण्यासाठी लागणार आहे। त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचं कपड्याची आणि अस्तरची अशी दोन्हींची मी इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर आता आपण याला डिझाईन करायला सुरुवात करू, पण त्याआधी मी तुम्हाला याची बाही लांबी किती आहे ते सांगते। तर बाही लांबी आहे 10, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 10.5ला मार्किंग केली। आणि इथून छातीचा चौथा भाग आपण 8 टाकलेला आहे, कारण 32ची छाती आहे, 8 चौक 32, 1 इंच मध्ये घेतो म्हणून ते 7 इंच आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीची बघा मापे आहे, म्हणजे 10 इंचाची बाही लांबी आहे, 32 चेस्ट साईजचं ब्लाऊज आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आता आपल्याला हे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो एकमेकाला जॉईन करून घ्यायचा आहे। तर बघा, या पद्धतीने ते दोन्ही उलटं करायचं आहे, किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊजची बाही, तर ती सरळ ठेवायची आणि त्यावर आपल्याला अस्तरची बाहीही ठेवायची आहे। आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे आपल्याला बघा खालच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित एकदम एकसारखी। ठीक आहे, तर बघा आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने बघा हे सरळ करायचं आहे आणि इथे वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही, त्याचबरोबर ब्लाऊजची सुद्धा। तर फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची ही टीप आहे। परफेक्ट बघा दाबटीप इथे देऊन झालेली आहे। त्यानंतर आता बघा ह्या पद्धतीने कडेकडेने आपल्याला ही बाही म्हणजे अस्तरची बाही आणि ब्लाऊज पीसची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे, एकदम कडेकडेने, कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा तुम्हाला ते काळजी घ्यायची आहे। आणि बघा, मग हे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून आपल्याला परफेक्ट मापाची इथे बाही रेडी करून घ्यायची आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरची कटिंग ही परफेक्ट असते आणि ब्लाऊज पीसची कटिंग आपण एक्स्ट्रा करतो, कारण की आपल्याला ते स्टिच करायला सोपं जावं यासाठी। ठीक आहे, त्यानंतर बघा, मग इथे मी हा कॅनव्हास पेपर घेतला, तर तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि बघा वरच्या साईडला एक सरळ लाईन मारली, म्हणजे ते सरळ यावं यासाठी। आणि इथून बाही लांबीत 10 इंचाची मार्किंग केलेली आहे। त्याचबरोबर अर्धा सुद्धा बघा त्याच्या इकडच्या खाली आणि इकडून वरती असं करून घेतलेलं आहे, म्हणजे तेवढं मार्जिन आपल्याला। त्यानंतर बघा याची आपल्याला 2.5 इंचाची मार्किंग करायची। 2.5 इंचाची केली की अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे मध्ये स्पेस, आणि पुन्हा 2.5 असे 3 टप्प्यामध्ये इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे। आणि बघा आता हे लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे आपल्याला डिझाईनचा शेप काढणं सोपं जाईल यासाठी। ठीक आहे, तर बघा आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे जे काही मध्ये आहेत ना तिथे आपल्याला आकार द्यायचा आहे। तर बघा मी इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हार्ट शेपचा आकार द्यायचा आहे। बघा सोपं आहे, काही एवढं अवघड नाही। आता सेम त्याच पद्धतीने खाली जे काही 2 ब्लॉक्स आहेत तर त्या ब्लॉकमध्ये सुद्धा आपल्याला सेम तशीच मार्किंग करायची। तर बघा मी 1.5ची इथे मार्किंग केलेली आहे आणि बघा इथे सुद्धा आपल्याला हार्ट शेपचंच मार्किंग करायची आहे। तर बरोबर मार्किंग करायची आहे, थोडासा अंदाज ठेवून। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एक सेपरेट हार्ट शेपची कटिंग करून घेऊ शकतात साध्या पेपरवर, आणि मग ती इथे कॅनव्हास पेपरवर ठेवून सुद्धा मार्किंग करू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं। पण असं पण तुम्ही करू शकतात, कारण की परफेक्ट मार्किंग वगैरे केलेली आहे, त्यामुळे मग तिन्ही पण इथे सेम येऊ शकतात, असं काही नाही। ठीक आहे, हे बघा तर व्यवस्थित मी ते डार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर 30 मार्किंग बघा इकडच्या साईडला दिसते फेंट तर ती आपण डार्क करूयात, म्हणजे दोन्ही साईडने आपला आकार एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येईल, ते चुकायला वगैरे नको त्यासाठी। ठीक आहे,
तर बघा आता दोन्ही साईडने ही मार्किंग केलेली आहे. एकदा ओपन करून बघू. बघा परफेक्ट असे हार्ट शेपचा आकार आपला आलेला आहे. त्यानंतर आता आपण हा कॅनव्हास पेपर बघा कडेकडेने कट करून घेऊयात. हे बघा इथे मार्किंग होती ना, आणि इथे सुद्धा कडेने थोडंसं मार्जिन ठेवूयात या पद्धतीने. ठीक आहे. तर आता आपल्याला यासाठी अस्तरसुद्धा जोडावं लागणार आहे. तर ॲक्च्युली सगळ्यात आधी बघा मी इथे मार्किंग केलेली आहे आणि हा कॅनव्हास पेपर सरळ कट करते, म्हणजे अस्तर लावणंसुद्धा सोपं जाईल. तिरकं वगैरे असलं की मग अस्तरसुद्धा परफेक्ट लागलं जाणार नाही आणि मग आपल्याला स्टिच करायला परत ते अवघड जाईल. तर बघा मी इथे हा कपडा घेतलेला आहे आणि जेवढा आपला कॅनव्हास पेपर आहे ना, तर बरोबर तेवढ्याच आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा थोडंसंच मार्जिन हवं आहे आपल्याला, फक्त फोल्डिंग पुरतं. तर मी तेवढं इथे ठेवलेलं आहे. तर आता बघा काय करायचं आहे, ह्या पद्धतीने हे फोल्ड करून आपल्याला कडेकडेने इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा इथे सुद्धा व्यवस्थित खालच्या साईडला सुद्धा फोल्ड करायचं आहे. बघा पुन्हा इथून सुद्धा तर व्यवस्थित एकदम कडेकडेने बघा सरळ टीप मारायची आहे. कुठेही तिरकं वगैरे जाऊ देऊ नका. आणि वरच्या साईडला ॲक्च्युली चारही साईडने आपण तो कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये पॅक करून घेतलेला आहे. हे बघा एक्स्ट्राचं कट करून सरळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा ही जी काही बाही आहे त्याला आता आपल्याला हा कॅनव्हास पेपर लावायचा आहे. तर बघा सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक्झॅक्टली त्या सेंटरवर ह्या पद्धतीने आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. तर इथे पिना लावून घेऊयात, म्हणजे ते तिरकं वगैरे जाणार नाही. बघा बरोबर सेंटरला मॅच केलेला आहे आणि इथे मध्यभागी सुद्धा एक पिन लावली, म्हणजे ते जे काही हार्ट शेप आहे तर ते तिरके वगैरे जायला नको आणि आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला टिप मारायची आहे. तर आता बघा मार्किंग करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर आपण जी काही टिप मारतो तर ती परफेक्ट मारणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा जर का टिप सरळ व्यवस्थित आली नाही तर जो काही आपण आकार काढलेला आहे तर तो चुकतो. म्हणजे आकार काढणंच नाही तर त्यावर एक्झॅक्टली टिप मारणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर बघा एका हार्ट शेपला आपण परफेक्ट टिप मारून घेतलेली आहे. सेम आता त्याच पद्धतीने बघा दुसरा जो काही हार्ट शेप आहे त्याला सुद्धा आपण टिप मारून घेऊयात. तर कॅनव्हास पेपरचा हा जो काही शेप काढलेला आहे आपण त्यावर टिप अतिशय सावकाश मारायची आहे. तुम्ही खूप गडबड करायची नाही. 5-10 मिनटं लेट झालं तरी चालेल, पण मग आकार आपला परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या बाहीचं सगळं लुक तो जो काही हार्ट शेप आपण काढलेला आहे त्यावरच डिपेंड आहे. तर बघा मग इथे मी तिन्ही पण हार्ट शेपला एकदम परफेक्ट अशी छान फिनिशिंग सहित व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घेतलेली आहे. हे बघा इकडच्या साईडने पण ते दोऱ्याने तुमच्या लक्षात येईल की एकदम परफेक्ट असा शेप आलेला आहे. त्यानंतर बघा इथे छोटे छोटे कट्स मारते आणि जो आतमधला आपला हा कपडा आहे कॅनव्हास पेपर, अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक, तर हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि किंचितचं एक लाईनचं म्हटलं तरी तेवढं मार्जिन तुम्हाला इथे ठेवायचं आहे. एकपेक्षा थोडं जास्त ठेवलं तरी चालेल. बघा तुमच्या इथे लक्षात येईल मी किती मार्जिन ठेवलं आहे, तर त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. आणि हे मधलं सगळं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे कट करताना सुद्धा एकदम काळजीपूर्वक करायचं. बऱ्याचदा काय होतं ब्लाऊज पीस वगैरे कट होण्याचे चान्सेस असतात. एवढी मेहनत करून तसं व्हायला नको, ते वेस्ट जायला नको, आपलं काही चुकायला नको, त्यासाठी अतिशय सावकाश तुम्हाला हे सगळं करायचं आहे. तर बघा आता हे मधलं सगळं कट झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं आता हा जो काही शेप आहे त्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्या वेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर वरच्या साईडने तो व्यवस्थित शेप आला पाहिजे, ते व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे. त्यासाठी याला कट्स मारणं खूप गरजेचं आहे. आणि कट्स मारताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं ब्लाऊजला कट्स जातात, सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक तुम्ही इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. जिथे जिथे फोल्डिंगची शक्यता आहे, गोलाकार थोडंसं तिरकं वगैरे आहे, तिथे जिथे कानेकोपरे आहेत तर तिथे तर तुम्हाला कट्स मारणं खूपच गरजेचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी तिन्ही हार्ट शेपला व्यवस्थित छोटे छोटे कट्स मारलेले आहेत. त्यानंतर बघा इथून कट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि आता हे एक एक आपल्याला इथे आतमध्ये फोल्ड करायचा आहे बघा. आणि स्क्रू ड्रायव्हरने आपला जो काही मेनवरचा शेप आहे तर तो या पद्धतीने बाहेर काढायचा आहे बघा. तर एक एक करून सगळंच आता आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला तो शेपसुद्धा परफेक्ट बाहेर काढायचा आहे, कारण की त्या शेपवर आपली बाहीची डिझाईन डिपेंड आहे, लक्षात राहू द्या. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला ह्या स्टेप सगळ्या फॉलो करायच्या आहे. म्हणजे कॅनव्हासला मार्किंग करण्यापासून टीप मारण्यापर्यंत
कॅनव्हास कट करून त्याला कट्स मारण्यापर्यंत, आता हे जे काही आपण करतोय बघा ते आतमध्ये फोल्ड करण्यापर्यंत सगळं अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं. तर बघा परफेक्ट असे शेप आलेले आहे. तर आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे. आतला कॅनव्हास पेपर अस्तर वगैरे वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून आपला हा जो काही शेप आहे तो परफेक्ट येईल आणि त्याचं लुक वगैरे बिघडणार नाही, फिनिशिंगसुद्धा परफेक्ट येईल. त्यासाठी ही जे काही टिप्स सांगते तर त्या नक्की फॉलो करा. तर बघा एक हार्ट शेपला एकदम परफेक्ट अशी दाबटीप देऊन झाली आहे. बघा बघितल्या लक्षात येतोय शेपसुद्धा एकदम छान आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसरे 2 जे काही उरलेले हार्ट शेप आहे तर त्यालासुद्धा ह्याच पद्धतीने काळजीपूर्वक दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे, एकदम स्ट्रेट आहे बघा ह्या पद्धतीने, आणि मग दाबटीप द्यायची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर दाबटीपवरच आपली याची जे काही शेप आहे त्याची फिनिशिंगसुद्धा डिपेंड आहे. सो अगदी काळजीपूर्वक ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आणि बघा आता लास्टचं आहे तर ते बघा मी ते कोणी व्यवस्थित परत बाहेर काढून घेतले, म्हणजे शेप परफेक्ट यावा त्यासाठी हे सगळं आहे. तर हे बघा मग इथे व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक जो काही लास्टचा उरलेला आहे ना तर तिथे सुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. हे बघा ठीक आहे. आता हे जे काही तिन्ही पण हार्ट शेप आहे त्याला एकदम काळजीपूर्वक मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि शेप पण एकदम छान आलेला आहे. हे बघा ॲक्च्युली फिनिशिंग तर खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. त्यानंतर बघा जो काही कॉन्ट्रास्ट कपडा आपण जांभळ्या कलरचा घेतलेला होता तर तो आता इथे कटिंग करून घेऊयात, कारण की इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर बघा तर तो जी पट्टी मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे 3-3.5 इंचाची आहे ती, तर ती आपण जॉईन करून घेऊयात, कारण की एकच सफिशियंट नव्हती आपल्याला, तेवढी पुरणार नव्हती, त्यासाठी मग आपल्याला जास्त लागणार होती. तर बघा ह्या पद्धतीने फोल्ड केलेली आहे आणि मग टिप मारून घ्यायची आहे. तर साधारणतः 1 इंचाची तरी आपल्याला तयार हवी आहे, त्यामुळे मग तुम्ही त्यानुसार 2, 2.25, 2.5-3 इंचाची तुम्हाला किती मार्जिनसाठी हवं आहे त्या अंदाजे तुम्हाला पट्टी कट करून घ्यायची आहे. 3ची केली तरी सफिशियंट आहे, एक्स्ट्राचं कट करता येईल, किंवा एकदम काटेकोर केली तुम्ही 2.5 इंचाची तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला प्लेट्स टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आधी एक सिंपल प्लेन टीप मारायची आणि मग त्यानंतर या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर मी इथे खूप छोट्या किंवा खूप मोठ्या घेत नाही, तर मीडियम साईजच्या प्लेट्स टाकते. ॲक्च्युली इथे आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरची फ्रिल लावायची आहे बघा. तर हा जो काही कपडा आहे तर तो तुम्हाला मॅचिंग सेंटरमध्ये प्लेन कपडा असं मिळून जातो, किंवा तुम्ही साडीचा कपडासुद्धा कॉन्ट्रास्ट थोडासा यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित मी ह्या पूर्ण पट्टीला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून ही फ्रिल ऑलरेडी तयार केलेली आहे. काही जण ही पट्टीला फ्रिल टाकत पण डायरेक्ट बाहीला जोडू शकतात, पण असं केलं तर सगळ्या प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या येतात आणि फिनिशिंगसुद्धा छान येते, त्यामुळे ही स्टेप तुम्ही फॉलो करू शकतात. आणि बघा मग ह्या पद्धतीने आता आपल्याला ती फ्रिल ह्या बाहीला इथे लावून घ्यायची आहे खालच्या साईडला, म्हणजे बघा आपल्या बाहीला अजूनच सुंदर असं लुकसुद्धा येतं आहे या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता जी काही एक्स्ट्राची फ्रिल आहे थोडीशी, तर ती कट करून हे एकसारखं करून घेतलेलं आहे बघा आपण. आणि इथे खालच्या साईडला आता एक लेस लावूयात. तर इथे तुम्ही गोल्डन वगैरे कुठलीही लावू शकतात, किंवा ह्या हार्ट शेपला सुद्धा बारीक गोल्डन लावू शकतात. तर सगळ्यात आधी मी इथे खालच्या साईडला बघा लावते, तर ती सुद्धा गोल्डन आणि जो काही आपला फ्रिलचा कलर आहे ना त्याच कलरच्या कॉम्बिनेशनची मी लेस घेतलेली आहे. खाली बघा थोडंसं गोलाकार टिकली आहे, म्हणजे न्यू स्टाईलची लेस आहे, म्हणजे आपल्या बाहीला छान लुक येईल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. ठीक आहे. तर बघा आता ही लेस लावून झालेली आहे आणि ॲक्च्युली लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर आता हे जे काही हार्ट शेप आहे तर त्यालासुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लेस लावू शकतात, पण काही जण नाही लावत, तर तुमच्या चॉईसवर आहे ती लावायची की नाही असं. पण आता मी सगळ्यात आधी सेंटरला मण्यांपासून छोटं लटकन तयार करून घेते आणि ते कसं लावायचं ते तुम्हाला सांगते. तर बघा मग सगळ्यात आधी सुई दोऱ्यामध्ये मी एक मोठा मणी आणि 3 छोटे अशा पद्धतीने ओवून घेतले, आणि बघा ते सेंटरला बरोबर आपल्याला सुईने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला जास्त मणी हवे असेल तर तुम्ही लावू शकतात, किंवा सिंपल फॅब्रिकचे छोटेसे लटकनसुद्धा गोलाकार तयार करू शकतात. पण इथे मी गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे इथे यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा सेम त्याच पद्धतीने आता सगळ्या उरलेले जे काही 2 शेप आहेत तर तिथे सुद्धा मी मण्यांपासून असं छोटंसं सिंपल असं लटकन तयार करून घेतलेला आहे, आणि लुक पण खूप सुंदर आलेला आहे. बघा इथे बघितलं तुमच्या लक्षात येते. त्यानंतर बघा आता मी काय करते, या हार्ट शेपला एकदम बारीक अशी गोल्डन कलरची लेस लावून घेते. जर तुम्हाला इथे लेस नसेल लावायची तरी काही प्रॉब्लेम नाही, पण बारीक जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. बऱ्याच जणांना इथे लेस नको असते, किंवा
हार्ट शेपला इथे लेस लावणं पण अवघड आहे, कारण की शेप एकदम परफेक्ट आलेले आहेत. पण जर का त्याच पद्धतीने लेस व्यवस्थित लागली गेली नाही तर मग पूर्ण ब्लाऊजचं लूक जातं. जर तुम्हाला बारीक व्यवस्थित काळजीपूर्वक इथे लेस लावता येत असेल तरच तुम्ही इथे लेस लावायची आहे, किंवा मग नाही लावली तरी काही प्रॉब्लेम नाही, तरीसुद्धा छान लूक येते. पण मी इथे बघा सिंपल गोल्डन एकदम बारीक अशी लेस इथे लावून घेते. तर बघा ती इथे आतमध्ये व्यवस्थित टोकाला फोल्ड करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याचं आकार चेंज व्हायला नको. बघा तर एकदम परफेक्ट आपण शेपमध्ये इथे लावून घेतलेला आहे आणि आकार कुठेही चेंज झालेला नाही आहे. सेम त्याच पद्धतीने आता मी उरलेल्या 2 शेपला सुद्धा बघा इथे लेस लावून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता फायनली आपली ही खूप सुंदर अशी बाही डिझाईन इथे तयार झालेली आहे. बघा कॉन्ट्रास्ट कपड्याचं फ्रील यूज केलेलं आहे. लेस पण बघा तशीच गोल्डन आणि त्याची कॉम्बिनेशन आहे. आणि जी काय हार्ट शेपला लेस आहे तर ती सुद्धा खूप वेगळ्या डिझाईनची आहे. बघा गोल्डन आहे, सिंपल छोटीशी, मध्ये सिंपल मणींचे लटकन तयार करून घेतलेले आहे. तर हे सगळं वापरून आपण लेटेस्ट ट्रेंडिंग अशी खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दोन्हीही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि फिनिशिंगच्या खूप काही टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल. तर या बाही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या ब्लाऊजला खरंच खूप सुंदर असं लूक येतंय. तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की बनवून बघा. अजून कोणाकडे जास्त तुम्ही अशी डिझाईन बघितलेली सुद्धा नसेल, पण मग नक्की तुम्ही बनवून बघा, म्हणजे लेटेस्ट ट्रेंडिंग फॅन्सी असा तुमचा ब्लाऊज सहज रेडी होईल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या वेळेस मी सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.